शिवजींचा शरभ अवतार. श्रीहरी विष्णूंनी नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. शिवलीलेमुळे क्रोधायमान होऊन ते चराचराचा संहार करू लागले. नृसिंहाचा क्रोध कमी करण्यासाठी शंकरांनी वीरभद्राचे स्मरण केले. तेव्हा वीरभद्र गणांसह तेथे उपस्थित झाले. शिवजींच्या आज्ञेप्रमाणे वीरभद्र नृसिंहाजवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही जगाला सुखशांती देण्यासाठी अवतार घेता. आजपर्यंत अनेक अवतार तुम्ही घेतले आहेत, पुढेही घेणार आहात. तुम्ही महान शिवभक्त आहात. तुम्ही वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिली. आता कृपा करून हा अवतार लीन करा. नृसिंह म्हणाले, मी आता चराचराचा संहार करणार आहे. मी जगाच्या विनाशाचे कारण आहे. आता तूच मला शरण ये. हे बोलणे ऐकून वीरभद्रला राग आला. वीरभद्र म्हणाले, हे विष्णू, शिवजी हे सनातन परब्रह्म आहेत. त्यांच्या संकल्पानेच तुमची उत्पत्ती झाली आहे. तुम्ही प्रकृतीच्या अधीन आहात. वीरभद्राचे बोलणे ऐकून श्रीहरी अतिशय क्रोधायमान झाले. ते त्याच्यावर धावून गेले. एवढ्यात आकाशामध्ये प्रखर तेज निर्माण झाले. ते अगदी अद्भुत होते. ते पाहून सर्वजण भयभीत झाले. ते शिवजींचे महातेज होते. देव त्यांचा जय जयकार करू लागले. त्या तेजातून इंद्रदेव संहार रूप धारण करून एकदम प्रकटले. ते पाहून नृसिंह व्याकुळ झाले. त्यांनी दीनवदन होऊन हात जोडले आणि रुद्रमंत्रांनी शरभेश्वर शिवजींची स्तुती केली. वीरभद्रांनी नृसिंहाचे मुख आणि शक्ती आपल्या स्वरूपात लीन करून घेतले. त्यावेळी श्रीहरी म्हणाले, हे शिवप्रभू, तुम्ही धन्य आहात. तुमचे सामर्थ्य अगाध आहे. ज्यावेळी माझी मती अहंकारमय होईल तेव्हा तुम्हीच अहंकार दूर करा. तुम्ही प्रपंच आसक्ती हरण करता म्हणून तुम्हाला हर म्हणतात. म्हणून तुम्हीच आमचे रक्षण करा. तुम्ही दीनबंधू, दयासागर, सर्वसाक्षी, विराट, अद्भुत, सर्व ऐश्वर्ययुक्त, सत्यस्वरूप आणि सच्चिदानंदमय आहात. आम्ही तुम्हाला पुनः पुनः नमस्कार करीत आहोत. त्यावेळी रुद्रदेवामध्ये नृसिंह रूप एकरूप झाले.